ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेली आहे. या कथेमधील सर्व पात्रे, नावे, घटना, प्रसंग आणि संवाद काल्पनिक आहेत. यांचा कोणताही वास्तविक व्यक्ती, कुटुंब, ठिकाण किंवा घटनेशी संबंध नाही. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. केअरटेकर भाग 5. डायरी आर्यनच्या हातातून खाली पडताच खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. ते शेवटच्या पानावर लिहिलेलं नाव पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा भावच बदलला होता. मी त्यांच्याकडे पाहत होते, पण तो काहीच बोलत नव्हता. मी हळूच डायरी उचलली आणि पुन्हा ते पान पाहिलं. त्या नावामुळे माझ्याही मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. वृद्ध महिलाने मात्र खिडकीजवळ उभी राहून बाहेर पाहत होती. तिच्या डोळ्यात भीती होती. मी तिच्याजवळ जाऊन विचारलं, तुम्हाला या सगळ्याबद्दल आधीपासून माहिती आहे ना? तिने काही क्षण माझ्याकडे पाहिलं आणि मग हळू आवाजात म्हणाली, हो, पण काही सत्य अशी असतात जी सांगण्याआधी योग्य वेळेची वाट पाहावी लागते. आर्यनने तिचं बोलणं ऐकलं आणि म्हणाला, आता आणखी काही लपवू नका. माझ्या आईचं सत्य, माझ्या जन्माचं सत्य आणि अन्वीचं नाव या डायरीत का आहे, हे मला आजच जाणून घ्यायचं आहे. त्याचा आवाज ठाम होता. वृद्ध महिलेने दीर्घ श्वास घेतला आणि कपाटातून एक जुना लिफाफा बाहेर काढला. त्या लिफाफ्यावर माझं नाव लिहिलेलं होतं. माझ्या हातात तो लिफाफा देताना तिच्या डोळ्यात अश्रू आले. हा लिफाफा तुझ्यासाठीच ठेवलेला होता. ती म्हणाली. माझ्या हातांना थरथर सुरू झाली. मी आर्याकडे पाहिलं. त्याने मला धीर देत मान हलवली. मी लिफाफा उघडला आणि आत एक छोटंसं पत्र होतं. त्या पत्रात माझ्या आई-वडिलांचा उल्लेख होता आणि शेवटचं एक वाक्य होतं, ज्या दिवशी अन्वीला आर्यनची खरी ओळख कळली, त्याच दिवशी तिच्यासमोर तिच्या स्वतःच्या आयुष्याचंही एक मोठं सत्य उभं राहिलं. हे वाचताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी काही क्षण काहीच बोलले नाही. आर्यनने माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि माझ्या अवस्था पाहून तो शांतपणे माझ्याजवळ आला. अन्वी, घाबरू नकोस. काहीही झालं तरी आपण हे एकत्र समजावून घेऊ, तो म्हणाला. त्याच्या आवाजातला विश्वास मला धीर देत होता. माझ्या डोळ्यात आलेले अश्रू त्याने पाहिले आणि मी हलकंसं हसण्याचा प्रयत्न केला. आर्यन, मला भीती सत्याची नाही, मला भीती आहे की हे सत्य आपल्याला एकमेकांपासून दूर करेल. हे ऐकून तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, आपल्यात जर विश्वास असेल तर कोणतंही रहस्य आपल्याला वेगळं करू शकणार नाही. त्याच्या त्या शब्दांनी माझ्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण झाली. त्या रात्री पहिल्यांदाच मला जाणवलं की आर्यन माझ्यासाठी फक्त या घराचा मालक किंवा माझ्या आयुष्यात आलेली व्यक्ती राहिलेला नव्हता. त्याच्याबद्दल माझ्या मनात एक आपुलकी निर्माण झाली होती. त्याच्या दुःखात मला स्वतःचं दुःख वाटत होतं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं की माझ्याही मनाला आनंद मिळत होता. वृद्ध महिलेने आम्हाला जुन्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या एका बंद खोलीबद्दल सांगितलं. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या खोलीत मिळतील, ती म्हणाली. आम्ही तिघं तिथे गेलो. खोलीचं दार अनेक वर्षांपासून बंद होतं. आर्यनने दार उघडलं आणि आत धुळीने भरलेली काही कपाटं दिसली. एका कपाटाच्या मागे त्याला लाकडी पेटी सापडली. पेटी उघडल्यावर त्यात काही जुने कागद, एक फोटो आणि एक छोटी चावी होती. फोटो पाहताच आर्यन पुन्हा थक्क झाला. त्या फोटोत त्याची आई होती आणि तिच्या शेजारी माझ्या आई-वडिलांसारखे दिसणारे 2 लोक उभे होते. मी फोटो हातात घेतला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. हे माझे आई-बाबा आहेत, मी हळू आवाजात म्हणाले. आर्यनने माझ्याकडे पाहिलं. आता हे स्पष्ट होत होतं की आमच्या दोन्ही कुटुंबांचा भूतकाळ एकमेकांशी जोडलेला होता. पण त्या चावीचा उपयोग कुठे होता हे अजूनही रहस्यच होतं.
रात्र खूप झाली होती. आम्ही पुन्हा अंगणात आलो. चांदण्याचा मंद प्रकाश पसरलेला होता. मी शांतपणे बसले होते. आर्यन माझ्या शेजारी येऊन बसला. काही वेळ आम्ही दोघेही काही न बोलता आकाशाकडे पाहत राहिलो. मग आर्यन हळू आवाजात म्हणाला, "अन्वी, आज कितीही मोठं सत्य समोर आलं तरी एक गोष्ट मला स्पष्ट झाली आहे." मी त्याच्याकडे पाहिलं. तो हलकासा हसत म्हणाला, "तू माझ्या आयुष्यात आलीस ही माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट आहे." माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. मी म्हणाले, "आणि तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ही माझ्यासाठीही खूप मोठी गोष्ट आहे." त्या क्षणी आमच्यात एक सुंदर शांतता होती. कोणतेही मोठे शब्द नव्हते, पण एकमेकांच्या सोबतीची जाणीव पुरेशी होती. तेवढ्यात वृद्ध महिला धावत अंगणात आली. तिच्या हातात आणखी एक कागद होता. "तुम्हाला हे आताच पाहावे लागेल," ती म्हणाली. आर्यनने कागद तिच्या हातातून घेतला. त्यावर फक्त एवढंच लिहिलेलं होतं, "चावी ज्या दरवाजाची आहे तो दरवाजा उघडला की आर्यन आणि अन्वीच्या भूतकाळाचं खरं रहस्य समोर येईल." आर्यनने माझ्याकडे पाहिलं. मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, "मग चला आता तो दरवाजा उघडूया." पण आम्हाला अजून माहिती नव्हतं, त्या दरवाजाच्या पलीकडे आमच्या दोघांच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणारं सत्य आमची वाट पाहत होतं. आर्यनने त्या चिठ्ठीकडे पुन्हा एकदा पाहिलं आणि मग माझ्याकडे पाहिलं. दोघांच्याही मनात एकच प्रश्न होता, या छोट्याशा चावीमागे एवढं मोठं रहस्य काय दडलेलं आहे? वृद्ध महिलेने आम्हाला घराच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या खोलीकडे नेलं. त्या खोलीचं दार वर्षानुवर्षे बंद असल्यामुळे त्यावर धुळीचा जाडा थर साचलेला होता. आर्यनने हातातील चावी कुलपात घातली. कुलूप फिरताच एक हलका आवाज आला आणि दार हळूहळू उघडलं. आत पूर्ण अंधार होता. मी थोडे घाबरले, पण आर्यनने टॉर्च सुरू केला आणि पुढे पाऊल टाकलं. भिंतीवर जुने फोटो आणि काही कागदपत्र आणि लाकडी पेट्या दिसत होत्या. एका कोपऱ्यात एक मोठं कपाट होतं. आर्यनने ते कपाट उघडलं आणि त्याला त्यात एक जुनी पेटी दिसली. त्या पेटीवर त्यांच्या आईचं नाव कोरलेलं होतं. पेटी उघडताच त्यात एक साडी, काही जुने फोटो, काही पत्रं, एक छोटीशी चांदीची वस्तू होती. आर्यनने ती वस्तू हातात घेतली आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्याच्या आईच्या फोटोमध्येही अगदी तशीच वस्तू दिसत होती. मी त्याच्याजवळ उभी होते. आर्यनच्या चेहऱ्यावरील आईला शोधल्याचा आनंद आणि तिला गमावल्याचं दुःख दोन्ही दिसत होतं. त्याने एका पत्राचा कागद उघडला. ते पत्र त्याच्या आईने लिहिलेलं होतं. त्यात आर्यनच्या लहानपणीच्या आठवणी होत्या. त्याचं पहिलं पाऊल, त्याचं पहिलं हसू, त्याला आवडणाऱ्या गोष्टी. प्रत्येक शब्दातून आईची माया जाणवत होती. आर्यन ते पत्र वाचत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी शांतपणे त्याच्या बाजूला उभे राहिले. त्याला त्या क्षणी सांत्वनाची गरज होती, म्हणून मी त्याला धीर दिला. आर्यनने माझ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, "माझ्याबद्दल इतके प्रेम मनात असूनही माझी आई माझ्यापासून दूर का गेली?" मी त्याला शांत करत म्हणाले, "कदाचित तिला काहीतरी मोठं कारण असेल. आपण ते शोधूया." माझ्या या शब्दांनी त्याला थोडा धीर मिळाला. त्या क्षणी त्याच्या नात्यातील विश्वास आणखी घट्ट झाला. तेवढ्यात वृद्ध महिलेने पेटीतून एक जुना फोटो बाहेर काढला. फोटो पाहताच तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. त्या फोटोत आर्यनची आई, माझे आई-वडील आणि आणखी एक अनोळखी व्यक्ती उभी होती. आर्यनने फोटो हातात घेतला आणि त्या अनोळखी व्यक्तीकडे बारकाईने पाहिलं. त्याला तो चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता. "हा माणूस कोण आहे?" आर्यनने विचारलं. वृद्ध महिला काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, "हा माणूसच या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी आहे." आर्यनने लगेच विचारलं, "माझ्या आईला त्याच्यापासून धोका होता का?" वृद्ध महिलेने मान हलवली.
हो, आणि त्या धोक्यापासून तुला वाचवण्यासाठी तुझ्या आईने काही कठोर निर्णय घेतलेले होते. हे ऐकून आर्यन पुन्हा विचारात पडला. माझं लक्ष मात्र त्या फोटोच्या मागे असलेल्या छोट्याशा लिखाणाकडे गेलं. मी फोटो उलटला आणि तिथे एक पत्ता लिहिलेला दिसला. तो पत्ता या वाड्यापासून काही अंतरावर असलेल्या जुन्या घराचा होता. आर्यनने तो पत्ता पाहिला आणि म्हणाला, आपल्याला उद्या तिथे जावं लागेल. मी मान हलवली, पण मनात एक वेगळीच भीती होती. कारण आता हे रहस्य फक्त आर्यनच्या कुटुंबापुरतं राहिलं नव्हतं. माझ्या कुटुंबाचाही या सगळ्यांशी संबंध असल्याचं स्पष्ट होत होतं. रात्र आणखी गडद झाली होती. आम्ही त्या खोलीतून बाहेर आलो आणि अंगणात बसलो. वातावरण शांत होतं. इतक्या मोठ्या रहस्याच्या मधोमधही आर्यनच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच थोडं समाधान दिसत होतं. कारण त्याला त्याच्या आईबद्दल काहीतरी खरं जाणून घेता आलं होतं. माझ्याकडे पाहून तो म्हणाला, अन्वी, या सगळ्या गोष्टींमध्ये तू माझ्यासोबत राहिलीस त्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे. मी हसून म्हणाले, आभार मानण्याची गरज नाही. सत्य शोधायचं असेल तर आपण दोघं मिळून शोधू. आर्यनने मान हलवली. त्याच्या मनात एकमेकांबद्दलचा विश्वास आणि आपुलकी आणखी वाढत होती. कोणतेही मोठे आश्वासन न देता फक्त एकमेकांच्या सोबतीने त्यांना या रहस्याचा सामना करण्याचा निर्णय घेतला. पण त्याच क्षणी वाडीच्या बाहेरून गाडी थांबलेल्याचा आवाज आला. आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. एवढ्या रात्री या निर्जन वाड्यात कोण आलं होतं? वृद्ध महिला घाबरून खिडकीजवळ गेली आणि बाहेर पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर भीती उमटली. ते हळू आवाजात म्हणाले, तो इथे कसा आला? आर्यनने लगेच विचारलं. कोण? वृद्ध महिला काहीच बोलली नाही. बाहेर गाडीचा दरवाजा उघडला आणि एक अनोळखी व्यक्ती हळूहळू वाड्याकडे चालत येऊ लागला. आर्यनने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, अन्वी, आता आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. पण त्याला अजून माहिती नव्हतं बाहेर आलेली व्यक्ती त्याच्या आईच्या भूतकाळाशी नाही तर माझ्या कुटुंबाच्या आयुष्याशीही जोडलेली होती. वाड्याच्या बाहेर गाडी थांबलेल्याचा आवाज ऐकून आर्यन आणि अन्वी दोघेही काही क्षण जागच्या जागी थांबले. बाहेरचं वातावरण अचानक अधिकच गंभीर झालं होतं. वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावरची भीती पाहून आर्यनला खात्री झाली की बाहेर आलेली व्यक्ती साधी नव्हती. त्याने खिडकीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला, पण अंधारामुळे काही स्पष्ट दिसत नव्हतं. काही क्षणांनी वाड्याच्या मुख्य दरवाजावर 3 वेळा टकटक असा आवाज आला. त्या आवाजाने संपूर्ण वाड्यात एक विचित्र शांतता पसरली. वृद्ध महिला घाबरून मागे सरकली. आर्यनने मात्र स्वतःला सावरलं आणि दरवाजाकडे पाहत म्हणाला, इतकी वर्षे हे घर बंद होतं, मग आज अचानक कोण आलंय? अन्वी त्याच्याकडे जवळ उभी राहिली. त्याच्या मनातही भीती होती, पण आर्यनच्या चेहऱ्यावरचा निर्धार पाहून तिला धीर येत होता. आर्यन हळूहळू दरवाजाकडे गेला. त्याने दरवाजाची कडी उघडली आणि दार किंचित उघडताच समोर एक मध्यमवयीन अनोळखी व्यक्ती उभी असल्याचं दिसलं. त्याच्या हातात एक जुनी बॅग होती आणि चेहऱ्यावर गंभीर भाव होते. त्या व्यक्तीने आर्यनकडे बराच वेळ पाहिलं आणि मग शांतपणे विचारलं, तूच आर्यन ना? आर्यनने सावधपणे मान हलवली. हो, पण तुम्ही कोण? त्या व्यक्तीने उत्तर देण्याआधीच वृद्ध महिला पुढे आली आणि त्याला पाहताच तिच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्ही इतक्या वर्षांनी इथे का आलात? ती म्हणाली. त्या व्यक्तीने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, कारण आता सत्य लपवण्याची वेळ संपली आहे. हे ऐकताच आर्यनच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटले.
त्याने त्या व्यक्तीला आत येण्यास सांगितले. अन्वीही त्याच्या मागे आली. त्या व्यक्तीने बॅग उघडली आणि त्यातून एक जुना लिफाफा बाहेर काढला. हा तुझ्या आईने माझ्याकडे ठेवला होता. तिने सांगितलं होतं की हा फक्त आर्यनच्या हातातच द्यायचा. आर्यनने थरथरत्या हाताने लिफाफा घेतला. त्यावर त्याचं नाव लिहिलेलं होतं. त्याने लिफाफा उघडला आणि आतलं पत्र वाचायला सुरुवात केली. पत्रातील प्रत्येक शब्द त्याच्या मनाला स्पर्श करत होता. त्याच्या आईने लिहिलेलं होतं की परिस्थितीमुळे तिला आपल्या मुलांपासून दूर राहावं लागलं, पण त्याच्यावरचं प्रेम कधीच कमी झालं नव्हतं. आर्यनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अन्वी त्याच्याजवळ शांतपणे उभी राहिली. तिने त्याला धीर दिला आणि म्हणाली, आर्यन, तुझ्या आईने तुला सोडलं नव्हतं. तिने तुला वाचवण्यासाठी हा सगळा निर्णय घेतला होता. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. त्याच क्षणी त्याला जाणवलं की या कठीण प्रवासात अन्वी त्याच्यासोबत खंबीरपणे उभी आहे. त्याने फक्त एवढंच म्हटलं, तू माझ्यासोबत आहेस यासाठी मी खूप आभारी आहे. अन्वीने हलकंसं हसत मान हलवली. त्याच्या नात्यातील विश्वास त्या क्षणी आणखी दृढ झाला. पत्राच्या शेवटी मात्र एक धक्कादायक गोष्ट लिहिलेली होती. आर्यन, जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर माझ्या भूतकाळातील एक व्यक्ती पुन्हा तुझ्या आयुष्यात आली आहे. त्याच्यावर सहज विश्वास ठेवू नकोस आणि अन्वीला कधीही एकटी सोडू नकोस. कारण तिच्या कुटुंबाशी जोडलेलं एक सत्य तुझ्या आयुष्याचा मार्ग बदलणार आहे. हे वाचताच आर्यनने अन्वीकडे पाहिलं. अन्वी हे गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. माझ्या कुटुंबाचं यात काय आहे? तिने विचारलं. पण त्या प्रश्नाची उत्तर कुणाकडेच नव्हती. तेवढ्यात बाहेर पुन्हा गाडीचा आवाज आला आणि अनोळखी व्यक्तीने खिडकीतून बाहेर पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. आपल्याकडे फार वेळ कमी आहे. ज्याची भीती तुझ्या आईला होती त्याला या घराबद्दल माहिती मिळालेली आहे. आर्यनने लगेच विचारलं. मग आता काय करायचं? तो माणूस म्हणाला, या घरात अजून एक गुप्त जागा आहे. तिथे तुझ्या आईने शेवटचं रहस्य लपवून ठेवलेलं होतं. हे ऐकताच आर्यन आणि अन्वी दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. वृद्ध महिलेने डोळे मिटले आणि हळू आवाजात म्हणाली, मला माहिती होतं एक दिवस ही वेळ येणारच. तिने भिंतीवरच्या एका जुन्या चित्राकडे बोट दाखवलं. आर्यनने चित्र बाजूला केलं आणि मागे एक छोटंसं कुलूप दिसलं. त्याच्याकडे आधी सापडलेली चावी होती. त्याने ती चावी कुलपात घातली. कुलूप उघडलं आणि भिंतीमागे एक अरुंद मार्ग दिसला. सगळेच आश्चर्यचकित झाले. आर्यनने टॉर्च हातात घेतली आणि पुढे जाण्यास सुरुवात केली. अन्वी त्याच्या मागे होती. त्या अरुंद मार्गातून जाताना भिंतीवर जुन्या आठवणींचे फोटो दिसत होते. प्रत्येक फोटो आर्यनच्या आयुष्यातील एखाद्या रहस्याकडे निर्देश करत होता. शेवटी ते एका छोट्या खोलीत पोहोचले. तिथे एका टेबलावर एकच फोटो ठेवलेला होता. आर्यनने फोटो उचलला आणि त्याचा श्वासच थांबला. त्या फोटोत त्याची आई आणि अन्वीचे आई-वडील आणि तोच अनोळखी व्यक्ती पुन्हा एकत्र उभे होते. फोटोच्या मागे लिहिलेलं होतं, या 4 लोकांनी मिळून आर्यनचं आयुष्य वाचवलं. पण त्यासाठी एका व्यक्तीला कायमचं सत्यापासून दूर जावं लागेल. आर्यनने हळूच अन्वीकडे पाहिलं. अन्वीच्या डोळ्यातही अश्रू होते. कारण आता त्यांना जाणवत होतं की रहस्य फक्त आर्यनच्या कुटुंबाचं नव्हता. या रहस्यात अन्वीच्या कुटुंबाचाही भूतकाळ दडलेला होता.